नमस्कार, स्वागत आहे तुमचं परत एकदा कविताज किचनमध्ये। आज आपण झटपट बनणारे आणि अगदी कमी साहित्यापासून घरातील थोड्या साहित्यांपासून आणि अगदी करायला सोपी अशी रेसिपी पाहणार आहोत। आम्रखंड कसे बनवायचे ते। श्रीखंड आणि आम्रखंड दोन्ही रेसिपी एकाच बॅटरमध्ये बनवलेले आहेत। तर ही खूप सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। तर हे सुंदर असे स्वादिष्ट दिसणारे आम्रखंड कसे बनवले हे पाहण्यासाठी आणि अशाच रेसिपी अजून पाहण्यासाठी तुम्ही अजून माझ्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल म्हणजेच कविताज किचनला सबस्क्राइब करा। चला तर मग बघूया आपण हे आम्रखंड कसे बनवले ते। आम्रखंड बनवण्यासाठी इथं मी रात्री अर्धा लिटर दूध घेतलेलं, गरम करून थोडंसं कोमट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दही टाकून घेतलेलं आहे। दही टाकून झाले की या डब्याला झाकण लावायचं आणि रात्रभर हे आपल्याला असंच ठेवायचं आहे। सकाळी छान असे घट्ट दही लागलेले आहे त्या दुधाचे। नंतर एक भांडं घ्यायचं, भांड्यावर अशी एक चाळणी असते ती चाळणी ठेवायची आणि त्या चाळणीमध्ये एक सुती कापड घालायचं आहे आपल्याला। जर तुमच्याकडे सुती कापड असेल तर ते टाका, नाही तर असे प्रकारे आपले जे रुमाल असतात घरात ते टाका आणि त्याच्यावर आपल्याला ते दही सगळं ओतून घ्यायचं आहे आणि दह्यातील सर्व पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। या पाण्यामुळे दही आंबट बनते, तर पाणी अजिबात ठेवायचं नाही। दह्यातील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं दही जे आहे किंवा श्रीखंड आम्रखंड आपण बनवणार आहे ते आंबट बनत नाही। अशा प्रकारे सर्व पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे त्या रुमालातून। हे पहा व्हिडिओमध्ये दिसत आहे, अशा प्रकारे सर्व पाणी काढून घ्या, म्हणजे तुमचे श्रीखंड आहे ते आंबट बनणार नाही। अशा प्रकारे हे सर्व आंबट पाणी निघून गेलेलं आहे। तर आपल्याला ह्याचे गाठोळं बांधून हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। त्याच्यावर एक वजन म्हणून थोडंसं काहीतरी ठेवायचं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवायचे आहे, त्याच्यामुळे हे दही आंबट बनत नाही। फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे असेच्या असेच राहते। हे पहा सकाळी उठल्यानंतर परत ह्याच्यातील पाणी वितळून गेलेलं आहे आणि असा आपला श्रीखंड बनवण्यासाठी एक घट्टसर गोळा तयार झालेला आहे दह्याचा। तर हे श्रीखंड बनवण्यासाठी तयार आहे। त्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे आणि हा गोळा व्यवस्थित फेटून घ्यायचा आहे। अशा विस्करच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने तुम्ही फेटून घेऊ शकता। व्यवस्थित असा मिक्स करून सॉफ्ट करायचं आहे। व्यवस्थित सॉफ्ट करून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे पिठी साखर असते ती घालायची आहे। अशा प्रकारे व्यवस्थित हलवून घ्या, म्हणजे आपले श्रीखंड आहे ते व्यवस्थित असे क्रीमी बनेल। नंतर पिठी साखर आवडीप्रमाणे घालायची आहे। पिठी साखर थोडी थोडी घालत नंतर टेस्ट करून, आंबट गोड टेस्ट करून नंतर आपल्याला आवडत असेल तर पिठी साखर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता। तर अशा प्रकारे पिठी साखर घातल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जे आपलं दही होतं घट्ट आणि पिठी साखर मिक्स केल्यावर हे पहा अशा प्रकारे आपले हे बॅटर तयार झाले। तर हे श्रीखंडसाठी बॅटर तयार आहे। त्याच्यावर ड्रायफ्रूट्स टाकून तुम्ही असेही श्रीखंड खाऊ शकता। थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे घट्टसर होईल आणि तुम्ही असे हे श्रीखंड हे पुरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता। नंतर आपल्याला ह्या श्रीखंडाचे आम्रखंड करायचे आहे। तर आम्रखंड करण्यासाठी जास्त काही लागत नाही। आपण आंबा असतो तो असा मिक्सरला जरा फिरवून घ्यायचा आहे, जसं आपण आमरसासाठी घेतो असा। आणि आंबा फिरवून घेतल्यानंतर जो आंब्याचा रस असतो तर या श्रीखंडामध्ये घालून घ्यायचा आहे। अशा प्रकारे बघा, तुम्हाला आवडत असेल अशा प्रकारे तुम्ही त्याप्रमाणे कमी जास्त आंब्याचं बॅटर करू शकता। तर आपल्या या बॅटरला कलर आलेला नाही, थोडीशी वेलची पावडर टाकायची राहिलेली ती टाकून घ्यायची आहे। तर कलर आलेला नाही, तुम्ही असेही खाऊ शकता किंवा ह्याच्यामध्ये तुम्हाला जसं मार्केटमध्ये मिळतं असं जर आम्रखंड खायचं असेल तर याच्यामध्ये आपल्याला जो फूड कलर असतो आपला बघा तो घालून घ्यायचा आहे थोडा, म्हणजे आपल्या आम्रखंडला व्यवस्थित असा येलो कलर येईल आणि आम्रखंड छान दिसायला लागेल। तर नंतरही फूड कलर झाल्यावर व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। बघा किती छान असे दिसत आहे आपले आम्रखंड। अगदी कमी साहित्यात झटपट आणि कोणीही करू शकतो अशी रेसिपी आहे। तर ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप सोपी आहे। आंब्याचा सीझन आहे, संपत आलेला आहे, तर ही रेसिपी पटकन ट्राय करा। नंतर आपल्याला त्याच्यावर आवडत असतील तर थोडेसे ड्रायफ्रूट्स अजून
घालून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवायचं आहे, म्हणजे जे आपल्या आम्रखंड विकतचं मिळतं तसं थोडंसं घट्ट होईल. थोडेसे ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहेत आणि फ्रीजमध्ये ठेवायचे आहे. माझ्या या साध्या सोप्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.